नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या द ऑफिसर्स जंक्शन या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण पाहत आहोत चालू घडामोडी. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 8 ते 14 फेब्रुवारीमधील संपूर्ण चालू घडामोडींचा आढावा या ठिकाणी घेणार आहोत. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या अगोदरचा चालू घडामोडीतील पहिला भाग तुम्ही जर पाहिला नसेल तर आपल्या चॅनलमध्ये जाऊन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या चालू घडामोडी सेशनला. सर्वप्रथम आपण फेब्रुवारी 2026 मधील दिनविशेष या ठिकाणी पाहूया. 10 फेब्रुवारी या दिवशी जागतिक डाळी दिन हा साजरा केला जातो. त्यानंतर पुन्हा 10 फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय जंतनाशक दिन हा देखील 10 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. 13 फेब्रुवारी या दिवशी जागतिक रेडिओ दिन हा साजरा केला जातो. 2 फेब्रुवारी या दिवशी आपण जागतिक पाणथळ दिन हा दिवस साजरा करतो. त्यानंतर आहे 20 फेब्रुवारी या दिवशी जागतिक सामाजिक न्याय दिवस हा दिवस आपण साजरा करत असतो. पुढचा दिवस आहे तो म्हणजे 21 फेब्रुवारी या दिवशी आपण आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस हा दिवस साजरा करत असतो. त्यानंतर पहा, पुढचा महत्त्वाचा दिवस आहे तो म्हणजे 27 फेब्रुवारी या दिवशी आपण मराठी भाषा गौरव दिन हा दिवस साजरी करतो. या दिवसाचं महत्त्व म्हणजे महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर, त्यांनाच कुसुमाग्रज या नावाने देखील ओळखले जाते, यांचा त्या दिवशी जन्मदिवस असतो. त्या दिवसाच्या निमित्ताने आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून 27 फेब्रुवारी हा दिवस साजरा करतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आपले मोलाचे योगदान दिले आहे आणि त्यांनी मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहे. त्यामुळे मातृभाषेचा गौरव म्हणून कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आपण त्यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. हा निर्णय शासनाने 21 जानेवारी 2013 या दिवशी घेतला होता. 21 जानेवारी 2013 हा दिवस देखील खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. या दिवशी शासनाने हा निर्णय घेतलेला आहे, मराठी भाषा गौरव दिन हा दिवस साजरी करण्याचा. त्यानंतर पहा, पुढील महत्त्वाचा दिनविशेष म्हणजे 21 फेब्रुवारी हा आहे. युनेस्कोने नोव्हेंबर 1999 मध्ये 21 फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून घोषित केला आहे आणि तेव्हापासून आपण 21 फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून साजरा करतो. त्यानंतर पहा, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. आपण मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी 27 फेब्रुवारी या दिवशी साजरा करतो, परंतु तुम्हाला माहिती आहे का आपण मराठी राजभाषा दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करतो? जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल तर तुमचं उत्तर हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मराठी राजभाषा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? चला, तुमच्याकडून मला हे उत्तर अपेक्षित आहे. मराठी राजभाषा दिन हा तुम्हाला नक्की माहिती असेल आपण कोणत्या दिवशी साजरा करतो. पुढील महत्त्वाचा दिवस म्हणजे 20 फेब्रुवारी या दिवशी आपण सामाजिक न्याय दिन साजरा करतो. त्याचं महत्त्व काय आहे तुम्हाला माहिती आहे का? मित्रांनो, 2007 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी म्हणजेच युनायटेड नेशन्स यांनी गरिबी, बेरोजगारी, सामाजिक बहिष्कार आणि असमानता दूर करून शांततामय आणि समतावादी समाज घडवण्यासाठी या दिवसाची स्थापना केली आहे. त्यामुळे आपण 20 फेब्रुवारी हा दिवस सामाजिक समता दिवस म्हणून साजरा करतो. सामाजिक न्याय हा दिवस आपण 20 फेब्रुवारी या दिवशी साजरा करतो. आपण या ठिकाणी पाहिलेला आहे, सामाजिक न्याय दिन हा आपण 20 फेब्रुवारी या दिवशी साजरा करतो. यामागील पार्श्वभूमी या ठिकाणी तुम्ही पाहिलेली आहे. 2007 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी हा आपल्याला समाज घडवण्यासाठी, समतावादी समाज घडवण्यासाठी युनायटेड नेशनद्वारा हा दिवसाची स्थापना ही करण्यात आलेली आहे.
सामाजिक समता या दिवसाची थीम 2026 या वर्षीची थीम होती सामाजिक विकास आणि सामाजिक न्यायासाठी नूतनीकरण केलेली वचनबद्धता. ही 2026च्या या वर्षीच्या वर्ल्ड डे ऑफ सोशल जस्टिस या दिवसाची थीम आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पुढील महत्त्वाचा दिवस म्हणजे 28 फेब्रुवारी हा आहे. या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिवस आपण साजरा करतो. राष्ट्रीय विज्ञान दिन डॉक्टर C.V. रमन यांनी केलेल्या रमन इफेक्टच्या शोधाला स्मरणार्थ आपण विज्ञान दिवस हा साजरा करतो. या ठिकाणी तुम्हाला एवढं गोष्ट समजली असेल, सामाजिक न्याय दिन असेल, राष्ट्रीय विज्ञान दिन, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस याबद्दल आपण आता या ठिकाणी माहिती पाहिलेली आहे. यानंतर आपण लगेच वळूया आपल्या पुढील चालू घडामोडीकडे. त्यानंतर पुढील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राजमाता जिजाऊ बस. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने नवीन बस या आणलेल्या आहेत आणि या बसचं नाव त्यांनी राजमाता जिजाऊ बस असं ठेवलेलं आहे. राजमाता जिजाऊ बस या नवीन बसची घोषणा प्रताप सरनाईक यांनी केलेली आहे आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ते अध्यक्ष आहेत. आपल्याला यांच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रताप सरनाईक हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आहेत. या बसमध्ये 55 एवढी आसन क्षमता असणार आहे. या बसचा रंग भगवा आणि पांढरा असा असणार आहे. फोटोमध्ये दिल्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. फोटोमध्ये ज्याप्रमाणे भगवा आणि पांढरा रंग आहे या प्रकारची ती बस असेल. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ याबद्दल थोडक्यात आपण माहिती या ठिकाणी पाहू घेऊ. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची स्थापना ही 1 जून 1948 या वर्षी झाली. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची पहिली बस केव्हा धावली आणि कोठे धावली, तर महाराष्ट्र राज्य शासनाची पहिली बस ही पुणे ते अहमदनगर या मार्गे धावलेली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचं ब्रीद वाक्य काय आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी हे ब्रीद वाक्य आहे. त्यानंतर पहिली ई बस केव्हा धावली याबद्दल आपल्याला माहिती असायलाच पाहिजे. पहा, पहिली बस केव्हा धावली. पहिली ई बस ही शिवाई या नावाने 1 जून 2023 मध्ये धावली. तुम्हाला शिवाई या बसबद्दल माहिती असेलच. पहिली ई बस शिवाई ही होती आणि धावली केव्हा 1 जून 2023 या दिवशी पहिल्यांदा ती धावली. हा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल. राजमाता जिजाऊ बस प्रताप सरनाईक यांनी घोषणा केली. आसन क्षमता 55 एवढी आहे. रंग भगवा आणि पांढरा आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची स्थापना 1 जून 1948 ला झाली. पहिली बस पुणे ते अहमदनगर या दरम्यान धावली. ब्रीद वाक्य प्रवाशांच्या सोयीसाठी आहे आणि पहिली ई बस ही शिवाई असून 1 जून 2023 या दिवशी ती धावली आहे. त्यानंतर पहा, पुढील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डॉक्टर झाकीर हुसेन यांची जयंती होती 8 फेब्रुवारी या दिवशी. डॉक्टर झाकीर हुसेन हे आपल्या भारताचे 3रे राष्ट्रपती आहेत. डॉक्टर झाकीर हुसेन हे आपल्या भारताचे 3रे राष्ट्रपती आहेत आणि 1962 ते 1967 या काळामध्ये ते आपल्या भारतामध्ये उपराष्ट्रपती या पदावर होते. 13 मे 1967 ते 3 मे 1969 या काळामध्ये त्यांनी भारताच्या राष्ट्रपतीपदी विराजमान होऊन आपले पद सांभाळले आहे. डॉक्टर झाकीर हुसेन यांना भारतरत्न देखील पुरस्कार देण्यात आलेला आहे. 1963 या वर्षी त्यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. महत्त्वाचे पुरस्कार यामध्ये भारतरत्न हा पुरस्कार अतिशय महत्त्वाचा आहे. तो 1963 या वर्षी डॉक्टर झाकीर हुसेन यांना देण्यात आला. त्यानंतर 1954 मध्ये त्यांना पद्मभूषण हा देखील पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. आता डॉक्टर झाकीर हुसेन यांच्याबद्दल अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारतातील पहिले मुस्लिम राष्ट्रपती होते. डॉक्टर झाकीर हुसेन हे भारतामधील पहिले मुस्लिम राष्ट्रपती होते. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. यावर बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये प्रश्न यापूर्वी आलेला देखील आहे. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पदावर असताना मृत्यू पावलेले पहिले राष्ट्रपती म्हणजे डॉक्टर झाकीर हुसेन हे आहेत. पदावर असताना त्यांचा मृत्यू झाला होता आणि ते कार्यालयातच मृत्युमुखी पडले होते. 1969 मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे.
पहा, या ठिकाणी झाकीर हुसेन यांच्याबद्दल महत्त्वाची माहिती आहे. भारताचे तिसरे राष्ट्रपती होते. त्यांनी 1963 साली त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. तसेच भारतातील पहिले मुस्लिम राष्ट्रपती आणि पदावर असताना मृत्युमुखी पावलेले पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर झाकीर हुसेन हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यानंतर लगेच आपण पुढील चालू घडामोडी पाहूया. पुढील महत्त्वाच्या चालू घडामोडी म्हणजे देशातील पहिले जातमुक्त गाव. देशातील पहिले जातमुक्त गाव. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. परीक्षेमध्ये या मुद्द्यावर प्रश्न हा आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर पहा, सौंदाळा या गावामध्ये देशातील पहिले जातमुक्त असण्याचा ग्रामपंचायतीने ठराव मांडलेला आहे. नेवासे तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यातील सौंदाळा हे गाव आहे. या गावातील ग्रामपंचायतीने असा ठराव मांडलेला आहे. त्यामुळे देशातील पहिले जातमुक्त गाव सौंदाळा हे ठरलेले आहे. त्याचबरोबर आपण इतर काही पहिले असलेले गाव आपण या ठिकाणी पाहणार आहोत, जे की तुम्हाला माहिती असले पाहिजे. भारतातील पहिले डिजिटल गाव. भारतातील पहिले डिजिटल गाव हे अकोदरा हे असून ते गुजरात राज्यामधील साबरकांठा या जिल्ह्यामधील आहे. पहा, भारतातील पहिले डिजिटल गाव कोणते? ते आहे अकोदरा. त्यानंतर भारतातील पहिले कवितेचे गाव कोणते? ते आहे उबादांडा, सिंधुदुर्ग आणि वेंगुर्ला. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील पहिले गाव हे कवितेचे गाव आहे. ते महाराष्ट्रामध्ये आहे आणि संपूर्ण भारतातील पहिले कवितेचे गाव म्हणून ते ओळखले जाते. जे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वेंगुर्ला तालुक्यामध्ये उबादांडा या नावाने ते गाव ओळखले जाते. त्यानंतर पुढील महत्त्वाचे गाव म्हणजे महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरांचे गाव कोणते? पहा, परपोली हे गाव महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरांचे गाव म्हणून ओळखले जाते. हे देखील सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. सावंतवाडी तालुक्यामधील परपोली हे गाव महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. पुढील गाव आहे ते म्हणजे भारतातील पहिले मधाचे गाव. पहा, भारतातील पहिले मधाचे गाव आहे मांघर. मांघर हे सातारामधील महाबळेश्वर या ठिकाणी आहे. हे भारतातील पहिले मधाचे गाव म्हणून ओळखले जाते. त्यानंतर पुढील महत्त्वाचे गाव म्हणजे ते आहे भारतातील पहिले पुस्तकांचे गाव. भारतातील पहिले पुस्तकांचे गाव आहे भिलार. हे देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये सातारा, पाचगणी या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढील महत्त्वाचे गाव म्हणजे भारतातील पहिले सौर ऊर्जा गाव. भारतातील पहिले सौर ऊर्जा गाव हे आहे मोढेरा या ठिकाणी आहे. मोढेरा हे आपल्या भारतातील पहिले सौर ऊर्जा गाव म्हणून ओळखले जाते. त्यानंतर पुढील महत्त्वाचे गाव आहे ते म्हणजे भारतातील पहिले रेन वॉटर हार्वेस्टिंग गाव. भारतातील पहिले रेन वॉटर हार्वेस्टिंग गाव ते आहे कर्नाटकमधील म्हैसूरमधील गेंडाथूर या गाव. हे गाव महाराष्ट्रातील आपल्या भारतातील पहिले रेन वॉटर हार्वेस्टिंग गाव म्हणून ओळखले जाते. अशा प्रकारे आपण पाहिले आपल्या भारतातील पहिले कोणते महत्त्वाचे गाव आहे ते सर्व गावे आपण या ठिकाणी पाहिली आहेत. तुम्हाला नेवासे जिल्हा अहिल्यानगर मधील सौंदाळा हे गाव तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, कारण चालू घडामोडीमधील हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. देशातील पहिले जातमुक्त गाव हे ठरलेले आहे. असा ठराव तेथील ग्रामपंचायतीने मांडलेला आहे. त्यामुळे चालू घडामोडीमध्ये हा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो. त्यानंतर पुढील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जागतिक सी फूड काँग्रेस. पहा, जागतिक सी फूड काँग्रेस घडली होती 9 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी 2026 या दरम्यान चेन्नई येथे ती भरली होती. याचं महत्त्व म्हणजे भारतामध्ये ही पहिल्यांदाच आयोजन करण्यात आली होती. याचं महत्त्व आपल्याला माहिती असायला पाहिजे. पहा, दर 2 वर्षांनी ही आयोजित केली जाते, परंतु भारतामध्ये पहिल्यांदाच या परिषदेचं आयोजन हे करण्यात आलेलं होतं. आयोजक कोण होते? आयोजक होते इंटरनॅशनल असोसिएशन फॉर फूड इन्स्पेक्टर अँड व्हेंचर्स अँड नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्ड हैदराबाद हे आयोजक होते. आणि याची थीम होती मित्रांनो, सर्वसमावेशक विकासासाठी शाश्वत उपाय, सुरक्षित खाद्यव्यापार निर्माण करणे. ही जागतिक सी फूड काँग्रेसची थीम होती. भरली होती कधी? 9 ते 11 फेब्रुवारी 2026 दरम्यान चेन्नई येथे आयोजित करण्यात आली होती. आणि महत्त्वाचं म्हणजे भारतामध्ये पहिल्यांदाच आयोजन करण्यात आलेलं होतं. त्यानंतर पुढील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरकारी शाळेतील पहिले अवकाश केंद्र. हा देखील आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. पहा, ठिकाण कोणते आहे? शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय राखी, रायपूर छत्तीसगडमधील ही शाळा आहे. यामध्ये
भारतातील पहिले अवकाश केंद्र स्थापन केले जाणार आहे. उद्घाटन केले आहे 3 फेब्रुवारी 2026 मध्ये. उद्घाटक होते विष्णुदेव साय, जे की मुख्यमंत्री आहेत छत्तीसगड या राज्याचे, आणि शुभांशु शुक्ला हे एक ॲस्ट्रॉनॉट आहेत. यांनी या अवकाश केंद्राचे उद्घाटन केले आहे. यामुळे काय होणार आहे, यामुळे मित्रांनो विद्यार्थ्यांना विज्ञान आणि आंतरिक शिक्षणामध्ये सहभागी होण्याची संधी या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे हा देखील आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा पॉईंट असणार आहे. शाळा कोणती आहे? शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय राखी, जी की आहे छत्तीसगडमध्ये. सरकारी शाळेतील पहिले अवकाश केंद्र कोणत्या ठिकाणी सुरू झाले, असा देखील प्रश्न आपल्याला विचारण्यात येऊ शकतो. त्यावेळेस आपल्याला रायपूर छत्तीसगडमधील शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. पुढील महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सावळकोट जलविद्युत प्रकल्प. सावळकोट जलविद्युत प्रकल्प या टेंडरला मान्यता मिळाली आहे. हा चिनाब नदीवर रामबन या जिल्ह्यामध्ये जम्मू काश्मीर राज्यातील हा एक प्रकल्प असणार आहे. त्यामुळे हा आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा ठरतो, कारण या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे सिंधू पाणी वाटप करार. याचा संदर्भ आपल्याला या ठिकाणी घेता येईल. सिंधू पाणी वाटप करार. सिंधू पाणी वाटप करार झाला होता मित्रांनो 19 सप्टेंबर 1930 मध्ये, जो की भारत आणि पाकिस्तान या दोन देशांदरम्यान झाला होता. हा करार पंडित नेहरू आणि अयूब खान या दोघांमध्ये झाला होता. यावेळेस जागतिक बँकेने, वर्ल्ड बँकेने त्यामध्ये मध्यस्थी केली होती आणि यानुसार ठरलं असं होतं की भारत हा रावी, सतलज आणि बियास या नद्यांचे पाणी वापरेल आणि पाकिस्तानला सिंधू, झेलम आणि चिनाब या नद्यांमधील 80% पाणी पाकिस्तानला आणि 20% पाणी हे भारताला वापरण्यास परवानगी देण्यात आली होती. या करारानुसार असे ठरले होते की भारताने रावी, सतलज आणि बियास या नद्यांमधील पाणी वापरावे. त्याचबरोबर पाकिस्तानने सिंधू, झेलम आणि चिनाब या नद्यांमधील 80% पाणी पाकिस्तानला आणि 20% पाणी हे आपल्या भारत देशाला वापरण्यास परवानगी यातून मिळाली होती. परंतु भारताने सावळकोट जलविद्युत प्रकल्प हा स्थापन करणार आहे चिनाब या नदीवर. त्यामुळे हा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा मुद्दा असणार आहे, कारण यामुळे सिंधू पाणी वाटप करार याच्या विरुद्ध आपली भूमिका ही भारताची असणार आहे. त्यामुळे हा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, चिनाब नदीवर सावळकोट जलविद्युत प्रकल्प हा उभारला जाणार आहे, जो की आहे रामबन यामध्ये, जम्मू काश्मीरमधील रामबन या जिल्ह्यामध्ये तो असणार आहे. ठीक आहे, हा एवढा महत्त्वाचा मुद्दा होता आपल्यासाठी. त्यानंतर लगेच आपण पाहूया पुढचा काय मुद्दा आहे. त्यानंतर आपण पुढील महत्त्वाच्या म्हणजे नवनियुक्त्या या ठिकाणी पाहणार आहोत. नवीनच ज्या नियुक्त्या झालेल्या आहेत विविध पदांवरील, त्या सर्व या ठिकाणी आपण पाहणार आहोत. पहा, प्रवीर रंजन यांची नियुक्ती झाली आहे महासंचालक CISFचे महासंचालक बनलेले आहेत प्रवीण रंजन, जे की CISFचे 32वे महासंचालक असणार आहेत. त्यानंतर आहेत नितीन नवीन हे राष्ट्रीय अध्यक्ष बनलेले आहेत भाजप या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनलेले आहेत नितीन नवीन. त्यानंतर शत्रुजित सिंह कपूर यांना महासंचालक ITBP हे पद मिळाले आहे. ITBPचे महासंचालक म्हणून शत्रुजित सिंह कपूर यांचीही निवड झालेली आहे. त्यानंतर आहेत उषा जानकी रमन या बनलेल्या आहेत RBIच्या कार्यकारी संचालक. त्यानंतर आहेत लुकास फिलिप यांना इंटरपोलचे अध्यक्ष म्हणून यांची निवड झालेली आहे. त्यानंतर आहेत राकेश अग्रवाल, महासंचालक बनलेले आहेत ते NIAचे. राकेश अग्रवाल हे NIAचे महासंचालक बनलेले आहेत. त्यानंतर आहेत मनाली मकरंद क्षीरसागर या बनलेल्या आहेत नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू, आणि यांच्याबद्दल महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या पहिल्या महिला कुलगुरू असणार आहेत. त्यामुळे हा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा पॉईंट हा ठरणार आहे. मनाली मकरंद क्षीरसागर या नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू बनलेल्या आहेत. त्यामुळे हा या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट आहे. पुढील नियुक्ती आहे ती म्हणजे शांता रंगस्वामी यांची. त्या बनलेल्या आहेत इंडियन क्रिकेटर्स असोसिएशनच्या अध्यक्षा. शांता रंगस्वामी या बनलेल्या आहेत इंडियन क्रिकेटर्स असोसिएशनच्या अध्यक्षा. अशा प्रकारे आपण या सर्व नवीन नियुक्त्या ज्या पदावर झालेल्या आहेत वेगवेगळ्या पदांवर, त्या सर्व आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. त्यानंतर लगेच आपण वळूया आपल्या पुढील चालू घडामोडींकडे. महिला प्रीमियर लीग 2026, वुमन प्रीमियर लीग 2026
याबद्दल आपण आता या ठिकाणी माहिती पाहणार आहोत। अतिशय महत्त्वाचे या सर्व चालू घडामोडी आपण या ठिकाणी घेत आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चालू घडामोडींसाठी तुम्हाला या सर्व चालू घडामोडी अतिशय महत्त्वाच्या ठरणार आहेत। तुम्हाला माहितीच आहे चालू घडामोडींचं स्पर्धा परीक्षेमध्ये किती महत्त्व आहे आणि प्रश्न चालू घडामोडीला आपल्याला हमखास हे विचारले जाणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा। आणखीन आपण भरपूर चालू घडामोडी आणि प्रश्न देखील त्यावरचे पाहणार आहोत। महिला प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेचा कालावधी आहे 9 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2026 या दरम्यान या स्पर्धा पार पडलेल्या आहेत। विजेता कोण ठरलेला आहे? विजेता ठरलेला आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू म्हणजेच RCB या संघाने विजेतेपद पटकावले आहे। RCBने दिल्ली कॅपिटल्सला फायनल्समध्ये 6 विकेटने हरवले आणि दुसरे प्रीमियर लीग जिंकले आहे। पहा, दिल्ली कॅपिटल्स हा फायनलमध्ये होता, म्हणजे अंतिम सामना कोणामध्ये झाला? RCB आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये फायनल झाला आणि 6 विकेटने RCBने दिल्ली कॅपिटल्सला हरवले आणि दुसरे महिला प्रीमियर लीग हे जिंकलेले आहे। अंतिम सामना कोठे झाला होता? अंतिम सामना झाला होता बडोदा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम वडोदरा या ठिकाणी। उत्कृष्ट खेळाडू म्हणून स्मृती मानधना यांची निवड करण्यात आली। स्मृती मानधना या उत्कृष्ट खेळाडू ठरलेल्या आहेत। त्यांनी 41 बॉलमध्ये 87 धावा केलेल्या आहेत। त्यानंतर ऑरेंज कॅप कोणाला मिळाली? ऑरेंज कॅप ही देखील स्मृती मानधना यांना मिळालेली आहे। त्यांनी 377 धावा करून 2026 मध्ये जगातील 2026 या सत्रातील सर्वाधिक धावा करणारे खेळाडू म्हणून त्यांनी मान हा पटकावलेला आहे। त्यांना ऑरेंज कप ही देण्यात आलेली आहे। त्यानंतर पर्पल कॅप ही सोफी डिवाइन यांना दिलेली आहे। त्यांनी सर्वाधिक विकेट्स या मिळवलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना पर्पल कॅप ही मिळालेली आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता स्मृती मानधना आणि सोफी डिवाइन यांचे फोटो देखील आपण आपल्या स्लाइडमध्ये ॲड केलेले आहेत। महिला प्रीमियर लीग स्पर्धा कालावधी होता 9 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2026 दरम्यान। विजेता ठरलेला आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि अंतिम सामना झाला होता बडोदा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम वडोदरा या ठिकाणी। त्यानंतर उत्कृष्ट खेळाडू ठरलेले आहेत स्मृती मानधना, त्यांनी 87 धावा केलेल्या आहेत 41 बॉलमध्ये। ऑरेंज कप मिळाली आहे स्मृती मानधना यांना आणि पर्पल कॅप मिळालेली आहे सोफी डिवाइन यांना। त्यानंतर पहा, पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केरळच्या पहिल्या दृष्टिहीन महिला न्यायाधीश। पहा, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्यासाठी। तान्या नाथन सी या बनलेल्या आहेत पहिल्या दिव्यांग महिला न्यायाधीश केरळ राज्यासाठी। तसेच आपल्या भारत देशातील पहिल्या दृष्टिहीन महिला देखील त्या बनलेल्या आहेत। त्या 100% दृष्टिहीन असलेल्या पहिल्या महिला न्यायाधीश असणार आहेत। त्यांचं वय केवळ 24 वर्ष आहे, त्या केवळ 24 वर्षांच्या आहेत। भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या असा आपल्याला प्रश्न देखील या संदर्भात विचारला जाऊ शकतो। पहा, भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश आहेत M फातिमा बीबी। त्याबरोबरच आपण सर्वोच्च न्यायालयाबद्दल इतर काही त्या संदर्भात माहिती जाणून घेऊ। सर्वोच्च न्यायालय यासाठी कलम कोणता आहे? सर्वोच्च न्यायालयाचं कलम आहे 124 ते 147, जे की भाग 5 यामध्ये आहे। कलम 124(1) नुसार भारताचे एक सर्वोच्च न्यायालय असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे आणि ज्यामध्ये एक सरन्यायाधीश आणि इतर काही न्यायाधीश असतील अशी तरतूद कलम 124(1) या कलमामध्ये आपल्याला करण्यात आलेली पाहायला मिळते। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कलम 214 ते 231 यामध्ये उच्च न्यायालय या संदर्भात तरतूद ही करण्यात आलेली आहे। म्हणजे तान्या नाथन सी या केरळच्या पहिल्या दिव्यांग महिला न्यायाधीश बनलेल्या आहेत। याचा संदर्भ घेऊन आपण पाहिलं सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश M फातिमा बीबी या आहेत। सर्वोच्च न्यायालयाचं कलम 124(1) यामध्ये सर्वोच्च न्यायालय असेल अशी तरतूद आहे आणि कलम 214 मध्ये प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे। त्यानंतर न्यायालयाशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। अन्ना चंडी या भारतातील पहिल्या महिला न्यायाधीश आहेत, ज्या 1937 मध्ये आपल्या पदावर गेल्या होत्या, ज्या केरळ उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश देखील बनल्या होत्या। त्यांची नियुक्ती 1959 मध्ये केरळ न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती ही झालेली आहे।
त्याचबरोबर भारतातील पहिल्या महिला वकील कोण, असा देखील प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर कॉर्नेलिया सोराबजी या भारतातील पहिल्या महिला वकील आहेत. भारतातील पहिले सरन्यायाधीश कोण? न्यायमूर्ती हरिलाल जे कानिया 1950 भारताचे पहिले सरन्यायाधीश हे बनले होते. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण? लीला सेठ या भारतातील दिल्ली उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश आहेत. त्यानंतर पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण आहेत? लीला सेठ या हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयातील पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनल्या होत्या. त्यामुळे इतर महत्त्वाचे मुद्दे देखील आपल्याला त्या संदर्भात महत्त्वाचे ठरतात. न्यायालयासंदर्भात आपण या ठिकाणी इतर जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सर्व या ठिकाणी पाहिलेले आहेत. पहिल्या महिला असतील, पहिल्या मुख्य न्यायाधीश असतील, पहिल्या न्यायाधीश असतील, तसेच पहिल्या महिला वकील असतील, या सर्व गोष्टींचा आपण या ठिकाणी संदर्भ घेऊन सर्व मुद्दे या ठिकाणी पाहिलेले आहेत. त्यानंतर पुढील महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंदी. नुकतीच पहा, स्पेन या देशाने 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी लावण्याचा प्रस्ताव हा जाहीर केला आहे. स्पेन सरकारचा हा निर्णय आहे. पंतप्रधान आहेत स्पेनचे पेड्रो सांचेज यांनी हा प्रस्ताव 3 फेब्रुवारी 2026 रोजी दुबईमधील वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2026 मध्ये हा मांडला आहे. या निर्णयाचा उद्देश त्यांचा चांगला आहे. मुलांची मनोवृत्ती, मानसिक आरोग्य आणि ऑनलाईन धोक्यापासून संरक्षण करणे हा त्यांचा निर्णयाचा हा उद्देश आहे. त्यांनी या प्रस्तावानुसार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 16 वर्षाखालील लोकांना खातं उघडणं किंवा वापरणं प्रतिबंधित केलं जाणार आहे आणि एज व्हेरिफिकेशन म्हणजेच वय तपासणी कठोरपणे लागू करावी लागेल असं त्यांचं मत आहे. या संदर्भात आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी आणणारा पहिला देश ठरलेला आहे तो म्हणजे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया हा पहिला देश आहे ज्याने 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी आणलेली आहे. हा निर्णय घेतलेला आहे डिसेंबर 2025 मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये अंमलात देखील आणलेला आहे. त्यामुळे हा या ठिकाणी पॉईंट तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरतो. सोशल मीडियावर बंदी आणणारा पहिला देश कोणता? तो आहे ऑस्ट्रेलिया बनला आहे. आणि नुकतंच स्पेन सरकारने देखील हा त्यांनी प्रस्ताव मांडलेला आहे. 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर बंदी लावण्याचा प्रस्ताव त्यांनी केला आहे. पंतप्रधान आहेत पेड्रो सांचेज. ही एवढी महत्त्वाची माहिती तुम्हाला या ठिकाणी माहिती असायला पाहिजे. पुढील महत्त्वाचा मुद्दा आहे 100% विमा संरक्षण मिळवणारा पहिला जिल्हा. 100% विमा संरक्षण मिळवणारा पहिला जिल्हा हा जिल्हा ठरलेला आहे मित्रांनो अलवर, जो आहे राजस्थान या राज्यामध्ये. हा ठरला आहे 100% विमा संरक्षण मिळवणारा पहिला जिल्हा. फेब्रुवारी 2026 मध्ये हा पहिला जिल्हा ठरला आहे. याचा उपक्रम आहे 2047 पर्यंत सर्वांसाठी विमा, हा त्याचा उपक्रम आहे. वैशिष्ट्य असं आहे 10 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील सर्व रहिवाशांना विमा कवच हे देण्यात येणार आहे. अंमलबजावणी कोणी केली? अंमलबजावणी केली भारत सरकार, वित्त मंत्रालय आणि इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांनी त्याची अंमलबजावणी केलेली आहे. आणि पॉलिसी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्याद्वारा पॉलिसी ही जारी झालेली आहे. याचा मुख्य उद्देश आहे आर्थिक समावेशन आणि सामाजिक सुरक्षितता मजबूत करणे, हा त्याचा उद्देश आहे. या ठिकाणी हा देखील आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो. एवढी माहिती आपल्याला महत्त्वाची असायला पाहिजे. 100% विमा संरक्षण मिळवणारा भारतातील पहिला जिल्हा बनलेला आहे अलवर, जो आहे राजस्थानमध्ये. त्यानंतर पहा लगेच पुढील मुद्द्याकडे वळूया. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वायुशक्ती सराव 2026 मध्ये वायुशक्ती सराव हा झाला आहे. या सरावाचं नाव होतं वायुशक्ती सराव 2026. हा झाला 27 फेब्रुवारी या दिवशी झालेला आहे. याचं आयोजन इंडियन एअरफोर्स भारतीय वायुदलामार्फत करण्यात आलेलं होतं. ठिकाण जैसलमेर राजस्थान या ठिकाणी सराव हा आयोजित करण्यात आलेला होता. आणि मुख्य उद्देश होता आक्रमक व बचावात्मक हवाई क्षमतांची चाचणी व प्रदर्शन, हा त्याचा मुख्य उद्देश होता. महत्त्व म्हणजे वर्षातील वायुदलाचा हा सर्वात मोठा हवाई लढाऊ सराव झालेला आहे. त्यामुळे हा सराव आपल्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्यानंतर यामध्ये सहभाग कोणाचा आहे? यामध्ये वेस्टर्न एअर कमांड आणि साऊथ वेस्टर्न एअर कमांड यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये काही लढाऊ विमाने होती. त्या लढाऊ विमानांबद्दल माहिती या ठिकाणी पाहू. यामध्ये लढाऊ होती, यामध्ये राफेल
Su-30 MKL, त्याचबरोबर तेजस, MiG-29, जॅग्वार, मिरेज 2000 आणि HAWK 100+ ही लढाऊ विमाने यामध्ये सामील होती. फोटोमध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता राफेल असेल, SUKHO असेल, त्याचबरोबर MiG-29 असेल, त्याचबरोबर इतर जे काही तुम्हाला फोटोमध्ये दिसत असतील ती सर्व लढाऊ विमाने या सरावामध्ये सहभागी झालेली होती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरावाचे नाम आहे वायुशक्ती सराव 2026. 27 फेब्रुवारीला जैसलमेर राजस्थान या ठिकाणी त्याचं आयोजन आपल्या भारतीय वायुदलाने केलेलं होतं. सहभाग वेस्टर्न एअर कमांड आणि साऊथ वेस्टर्न एअर कमांड यांचा त्यामध्ये सहभाग होता. या सर्व गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या ठरतात. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जगातील शक्तिशाली देश निर्देशांक. जगातील शक्तिशाली देश निर्देशांक या ठिकाणी आपण पाहणार आहोत. या ठिकाणी पहा, ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2026 हा जाहीर झालेला आहे. यामध्ये एकूण 145 देशांचा समावेश होता. भारताने पहिल्या 5 देशांमध्ये आपले स्थान हे मिळवलेले आहे. लष्करी क्षमता, संसाधने आणि संरक्षण अर्थसंकल्पाच्या आधारावर जगातील शक्तिशाली देशांचा निर्देशांक हा ठरत असतो आणि यामध्ये भारताने पहिल्या 5 देशांमध्ये आपले स्थान हे मिळवलेले आहे. पहिले 5 देश कोणते आहेत ते आपण या ठिकाणी पाहू. पहिला देश आहे अमेरिका, दुसरा आहे रूस, तिसरा आहे चीन आणि चीनच्या नंतर 4थ्या क्रमांकावर आपला भारत देश आहे आणि 5वा देश ठरलेला आहे दक्षिण कोरिया. अमेरिकेने 0.0741 एवढ्या अंक मिळवून पहिल्या देशांमध्ये आपले स्थान मिळवलेले आहे. पहा, जगातील शक्तिशाली निर्देशांक यांमध्ये पहिला देश ठरलेला आहे अमेरिका, दुसरा रूस आणि तिसरा चीन हे देश ठरलेले आहेत. त्यानंतर पुढील महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे SAFF महिला अंडर-19 फुटबॉल कप. हा अतिशय महत्त्वाचा आहे. पहा, यामध्ये भारत हा देश विजयी ठरलेला आहे, त्यामुळे हा आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी ठरणार आहे. SAFF याचा फुल फॉर्म आहे साऊथ एशिया फुटबॉल फेडरेशन, जे की आहे ढाका, बांगलादेश या ठिकाणी. या अंडर-19 फुटबॉल कपची ही 7वी आवृत्ती होती, ज्यामध्ये आपला प्रिय भारत देश हा विजेता ठरला आहे. भारताने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 3 वेळा विजेतेपद पटकावलेले आहे. यामध्ये बांगलादेश हा उपविजेता ठरलेला आहे. कोठे खेळला गेला तर ही स्पर्धा झाली पोखरा, नेपाळ या ठिकाणी. दिनांक 31 जानेवारी 2026 ते 7 फेब्रुवारी 2026 या दरम्यान ही स्पर्धा नेपाळ या ठिकाणी पार पडली. भारताचा संघ, ज्याचं नाव होतं यंग टायग्रेस आणि त्याच्या कॅप्टन होत्या जुलाम नोंग मैथान, यांनी आपल्या कॅप्टन म्हणून आपल्या संघाचं, भारतीय संघाचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. पहा, विजेता देश ठरलेला आहे आपला भारत. भारताने 3 वेळेस आतापर्यंत या स्पर्धेत विजेतेपद पटकावलेलं आहे. साऊथ एशिया फुटबॉल फेडरेशन असं त्याचं फुल फॉर्म आहे. 7वी आवृत्ती होती आणि ठिकाण पोखरा, नेपाळ हे होते. या ठिकाणी पहा, फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता चॅम्पियन ठरलेला आहे आपला भारतीय संघ. या ठिकाणी एवढी महत्त्वाची माहिती तुम्हाला परीक्षेसाठी माहिती असायला पाहिजे. आपण पाहिलं SAFF महिला अंडर-19 फुटबॉल कप याबद्दल. त्यानंतर वळूया लगेच आपल्या पुढच्या मुद्द्यांकडे. पुढील महत्त्वाचा मुद्दा आहे देशातील पहिला दुहेरी बोगदा. पहा, अतिशय महत्त्वाचा आहे पॉईंट. देशातील पहिला पाण्याखालील दुहेरी बोगदा ठरलेला आहे, जो की आसाम या राज्यामध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्यात येणार आहे. जो असणार आहे गोहपूर ते नुमलीगड या 2 शहरांदरम्यान त्याचा प्रवास असणार आहे आणि लांबी एकूण 34 किलोमीटर एवढी त्याची लांबी असणार आहे. हा दुहेरी असणार आहे, ज्यामध्ये रस्ते आणि रेल्वे दोन्हींचा यामध्ये समावेश असणार आहे, जो पाण्याखालील पहिला दुहेरी बोगदा ठरणार आहे. त्यानंतर पुढील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आहे पाण्याखालील पहिला मेट्रो बोगदा. हा या संदर्भाने आपण या ठिकाणी पॉईंट आपल्याला महत्त्वाचा ठरतो. पाण्याखालील पहिला मेट्रो बोगदा आहे तो म्हणजे कोलकाता या ठिकाणी. तो फक्त एकेरी आहे, जो की हुगळी नदीवर आहे आणि त्याची लांबी ही 520 मीटर एवढी आहे. त्यामुळे देशातील पहिला दुहेरी बोगदा या दृष्टिकोनातून आपल्याला ही माहिती महत्त्वाची ठरते, कारण परीक्षेमध्ये पहिल्या
पहिल्या ज्या घटना घडलेल्या असतात, पहिल्या घटना ज्या घडलेल्या असतात त्या घटनांवर आधारित प्रश्न हे आपल्या परीक्षेला विचारण्यात येत असतात आणि त्या दृष्टिकोनातून या सर्व घडामोडी आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत. चालू घडामोडीसाठी हा महत्त्वाचा मुद्दा तुमच्यासाठी असणार आहे. त्यानंतर पुढील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे देशातील पहिला मेलोडी रोड. पहा, या ठिकाणी हा देखील देशातील पहिला मेलोडी रोड ठरलेला आहे. ही देखील आपल्या भारतातील अतिशय महत्त्वाची घटना या ठिकाणी आहे. देशातील पहिला संगीतमय रोड ठरला आहे, मुंबई येथे झाला आहे, जो की अमरसन्स गार्डन ते ब्रिज कँडी या दरम्यान हा रोड आहे. त्यावर जय हो हे गाणं वाजणार आहे. या गाण्याचे गायक आहेत सुखविंदर सिंग. ह्या देशातील पहिला मेलोडी रोड या संदर्भात आपण त्या संदर्भात आपण त्याच्या संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहत आहोत. जय हो हे गाणं जेव्हा आलं होतं, या गाण्याचे गायक आहेत सुखविंदर सिंह, हे मेन गायक आहेत. सिनेमा होता स्लम डॉग मिलेनियर, या सिनेमामधील हे गाणं आहे. याचं उद्घाटन झालंय पहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते. या रस्त्याची लांबी असणार आहे 500 मीटर. तंत्रज्ञान कोणतं वापरण्यात आलेलं आहे? यासाठी हंगेरियन तंत्रज्ञानाचा वापर हा करण्यात आलेला आहे आणि त्याद्वारे भारतातील पहिला संगीतमय रोड हा या ठिकाणी सुरू झालेला आहे. त्याचबरोबर पहा, जय हो या गाण्यासाठी ऑस्कर हा मिळालेला आहे 2009 या वर्षी. या गाण्याला ऑस्कर देखील मिळालेला आहे. त्यानंतर 60 ते 70 किलोमीटर प्रति वेगाने जाणाऱ्या वाहनांच्या चाकाच्या घर्षणातून स्वरांची निर्मिती होणार आहे. मित्रांनो, 60 ते 70 प्रति किलोमीटर वेगाने जाणाऱ्या वाहनांच्या चाकाच्या घर्षणातून या गाण्याच्या स्वरांची निर्मिती ही होणार आहे. त्यामुळे पहा, पहिला संगीतमय रोड भारतातील बनला आहे. मुंबई या ठिकाणी आहे. अमरसन्स गार्डन ते ब्रिज कँडी या दरम्यान हा आहे. त्यामध्ये जय हो गाणं वाजणार आहे. त्या संदर्भात जर जय हो या गाण्याचे गायक कोण आहेत, मूळ गायक, तर सुखविंदर सिंह हे मूळ गायक आहेत. आणि सिनेमा कोणता आहे, तर सिनेमा आहे स्लम डॉग मिलेनियर. या रस्त्याचे उद्घाटन केलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. अशा प्रकारे या ठिकाणी आपण महत्त्वाच्या ज्या घडामोडी होत्या त्या या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत. पुढील महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे AI इम्पॅक्ट समिट. AI इम्पॅक्ट समिट ही झाली होती 16 ते 20 फेब्रुवारी 2026 या दरम्यान ही झाली. कुठे झाली? ठिकाण होतं भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी AI इम्पॅक्ट समिट ही पार पडली आहे. थीम काय होती? 2024 आणि 25ची थीम होती मित्रांनो ग्लोबल कन्व्हर्जन्स ऑफ स्केल इनोव्हेशन अँड इम्पॅक्ट. ही 2024ची थीम होती आणि 2025ची सुद्धा स्केल इनोव्हेशन अँड इम्पॅक्ट हीच थीम आपल्याला पाहायला मिळते. 2026मध्ये जी पार पडली AI समिट तिचं ब्रीद वाक्य होतं सर्वजन हिताय सर्वजन सुखाय. हे त्याचं थीम ब्रीद वाक्य होते. त्यानंतर 2027मध्ये 5वे संमेलन होणार आहे AIचे, जे की जिनेव्हा या ठिकाणी होणार आहे. जिनेव्हा याचं आयोजन होणार आहे 2027मध्ये. आयोजक असणार आहे स्वित्झर्लंड हा देश. त्यानंतर पहा, या संदर्भात पहिलं संमेलन केव्हा झालं यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर पहिले AI इम्पॅक्ट समिट हे ब्लेचली पार्क मिल्टन किन्स इंग्लंड या ठिकाणी पार पडले होते. 2023मध्ये पहिले संमेलन हे पार पडले होते आणि 2023 ते 2026 या दरम्यान 4 संमेलने आतापर्यंत झालेली आहेत. पहा, AI इम्पॅक्ट समिट अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. कालावधी होता 16 ते 20 फेब्रुवारी या दरम्यान. ठिकाण होतं भारत मंडपम नवी दिल्ली. ब्रीद वाक्य होतं सर्वजन हिताय सर्वजन सुखाय. हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे. आणि पुढील कोणते संमेलन होणार आहे पुढच्या वर्षी, तर ते होणार आहे जिनेव्हा या ठिकाणी 2027मध्ये. हे सर्व महत्त्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. त्यानंतर पुढील महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हेनेल पासपोर्ट इंडेक्स 2026. मित्रांनो, हा देखील अतिशय महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी असणार आहे. यानुसार पहा, भारतीय पासपोर्ट रँकिंगमध्ये सुधारणा झालेली आहे. भारत हा 85व्या स्थानावर होता आणि सध्या भारत 75व्या स्थानावर गेलेला आहे. म्हणजे 10 क्रमांकाने भारताची वाढ ही झालेली आहे. त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी असणार आहे. एकूण 56 देशांमध्ये भारताला विना व्हिसा म्हणजेच व्हिसा ऑन अरायव्हल ही प्रवेश सुविधा आपल्याला मिळत आहे. फेब्रुवारी 2026च्या अहवालानुसार भारत हा 75व्या स्थानावर गेलेला आहे.
जानेवारीमध्ये भारताचा 80 एवढा क्रमांक होता, म्हणजे जानेवारीमध्ये भारत हा 80व्या क्रमांकावर होता. परंतु फेब्रुवारीमध्ये आलेल्या नवीन आकडेवारीनुसार भारत आता 75व्या स्थानावर गेलेला आहे. त्यानंतर भारत विजामुक्त प्रवासामध्ये एका देशाने घट झालेली आहे. परंतु भारतामध्ये विजामुक्त प्रवासामध्ये एका देशाने घट झालेली आहे. त्यानंतर पासपोर्ट निर्देशांक हा देशाच्या परराष्ट्र धोरणातील ताकद प्रतिबिंबित करतो. पासपोर्ट निर्देशांक हा देशाच्या परराष्ट्र धोरणातील ताकद या ठिकाणी प्रतिबिंबित करतो. त्यामुळे हा निर्देशांक अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्यानंतर पहा, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, सर्वात मजबूत पासपोर्ट कोणत्या देशाचा आहे. यामध्ये सिंगापूर या देशाचा नंबर लागतो. सर्वात मजबूत पासपोर्ट हे सिंगापूर या देशाचे आहे. पहा, सिंगापूर या देशाच्या नागरिकांसाठी 192 देशांमध्ये विजामुक्त प्रवेश त्यांना आहे. म्हणजे जगातील सर्वात मजबूत पासपोर्ट कोणाचा आहे, ते आहे सिंगापूरचं. सिंगापूर या देशाचे पासपोर्ट हे सर्वात शक्तिशाली मजबूत पासपोर्ट म्हणून ओळखल्या जात आहे. त्यानंतर क्रमांक लागतो जपान आणि दक्षिण कोरियाचा. दक्षिण कोरिया आणि जपान हे दुसऱ्या क्रमांकावर येतात. ज्या देशांना 187 एवढ्या देशांमध्ये विजामुक्त प्रवेश आहे. त्यानंतर स्वीडन आणि UAE या देशांचा क्रमांक लागतो. स्वीडन आणि UAE तिसऱ्या क्रमांकावर आहेत, ज्यांना 186 देशांमध्ये विजामुक्त प्रवेश 186 देशामध्ये विजामुक्त प्रवेश आहे. पहा, या ठिकाणी आपण काही महत्त्वाचे मुद्दे अभ्यासले. त्यामध्ये भारतीय पासपोर्ट रँकिंगमध्ये सुधारणा झालेली आहे. भारताचा क्रमांक 85 वरून 75 एवढा कमी झालेला आहे. 56 देशांमध्ये भारतीयांना विना व्हिसा प्रवेश सुविधा आहे. 2026च्या जानेवारीमध्ये भारत 80व्या स्थानावर होता आणि सध्या भारत 2000 फेब्रुवारीच्या नवीन आकडेवारीनुसार भारत हा 75व्या स्थानावर आलेला आहे. त्यानंतर पासपोर्ट निर्देशांक यामध्ये सर्वात मजबूत देश ठरलेला आहे, तो म्हणजे आहे सिंगापूर. दुसऱ्या क्रमांकावर आहे जपान आणि दक्षिण कोरिया. पहा, प्रथम क्रमांक आहे सिंगापूर. हे देश मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर द्वितीय क्रमांक आहे जपान आणि त्याचबरोबर दक्षिण कोरिया हे दोन देश दुसऱ्या क्रमांकावर आहेत. आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे UAE आणि स्वीडन. तिसऱ्या क्रमांकावर आहे स्वीडन आणि UAE म्हणजेच संयुक्त अरब अमिराती हा देश तिसऱ्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी पहा, हे इतर सर्व महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी अभ्यासले. त्यानंतर पुढील महत्त्वाच्या काही घडामोडी आहेत त्या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहू. त्यानंतर पुढील काही महत्त्वाच्या ज्या ऑनलाईनवर चालू घडामोडी महत्त्वाच्या असणार आहेत त्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरकारने NCMC हे कार्ड सुरू केले आहे. नॅशनल कॉमन मॉबिलिटी कार्ड हे सुरू केलं आहे. दिल्ली खेल महाकुंभाचे ब्रँड अँबॅसेडर बनलेले आहेत शिखर धवन. दिल्ली खेल महाकुंभाचे ब्रँड अँबॅसेडर कोण बनलेले आहेत, तर शिखर धवन हे बनलेले आहेत. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारताचे लैंगिक समानता राजदूत म्हणून कृतिका सेनन यांची निवड झालेली आहे. कृतिका सेनन यांची AI इम्पॅक्ट समिट यामधील सर्वात लहान वक्ता ठरलेला आहे रणवीर सचदेव, ज्याचं वय फक्त 8 वर्ष एवढं होतं. त्यामुळे हा देखील अतिशय आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. त्यानंतर पुढील महत्त्वाचा मुद्दा आहे मायक्रोसॉफ्ट गेमिंग याच्या उपाध्यक्षा बनलेल्या आहेत आशा शर्मा. त्याचबरोबर मायक्रोसॉफ्ट गेमिंगच्या CEO सुद्धा त्यांना बनवण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील महत्त्वाचा मुद्दा आहे BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2025 म्हणून स्मृती मानधना यांना गौरवण्यात आले आहे. स्मृती मानधना यांना पहा, स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2025 म्हणून त्यांचा गौरव हा करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील मुद्दा म्हणजे BBC इंडियन स्पोर्ट वुमन ऑफ द इयर जिंकणारी पहिली महिला होती PV सिंधू यांनी BBC इंडियन स्पोर्ट वुमन ऑफ द इयर हा पुरस्कार त्यांना मिळवला होता 2019 मध्ये. त्या पहिल्या भारतीय महिला आहेत, पहिल्या महिला देखील आहेत. त्यामुळे हा पॉईंट या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. त्यानंतर पुढील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आहे राशिद खान.
T20 मॅचमध्ये 700 विकेट्स घेणारे जगातील पहिले खेळाडू ठरलेले आहेत, पहिले व्यक्ती ठरलेले आहेत. तर पहा, हे आहेत अफगाणिस्तान या देशाचे गोलंदाज आहेत, बॉलर आहेत, ज्यांनी 700 विकेट्स घेऊन जगामधील पहिल्या व्यक्ती ठरण्याचा मान त्यांनी मिळवलेला आहे. म्हणजे राशिद खान हे असे व्यक्ती आहेत ज्यांनी T20 मॅचमध्ये 700 विकेट्स घेऊन जगामध्ये रेकॉर्ड बनवलेलं आहे. या प्रकारे आपण या ठिकाणी काही महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहिल्या. थोडक्यात या ठिकाणी तुम्हाला काही गोष्टी रिवाईज आपण या ठिकाणी करून घेऊया. पहा, सर्वप्रथम आपण पाहिले राजमाता जिजाऊ बस. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने नवीन बस सुरू केलेली आहे. प्रताप सरनाईक यांनी त्याची घोषणा केली. प्रताप सरनाईक हे अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची स्थापना झाली 1 जून 1948 मध्ये. पहिली बस धावली पुणे ते अहमदनगर या मार्गे. ब्रीदवाक्य आहे प्रवाशांच्या सेवेसाठी. आणि पहिली ई बस आहे शिवाई. 1 जून 2023 या दिवशी शिवाई ही बस सुरू झालेली आहे. त्यानंतर आपण पाहिलं डॉक्टर झाकीर हुसेन यांची जयंती 8 फेब्रुवारी या दिवशी होती. त्यांचा मृत्यू 1897 मध्ये झाला. ते भारताचे तिसरे राष्ट्रपती होते. त्याचबरोबर 13 मे 1967 ते 3 मे 1969 या काळात ते आपल्या भारताचे राष्ट्रपती राहिलेले आहेत. त्यांना 1963 मध्ये भारतरत्न आणि 1954 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ते भारतातील पहिले मुस्लिम राष्ट्रपती होते आणि पदावर असताना मृत्यू पावणारे देखील ते पहिले राष्ट्रपती होते. हे सर्व महत्त्वाचे मुद्दे आपण त्यांच्याबद्दल अभ्यासले. त्यानंतर आपण पाहिले देशातील पहिले जातमुक्त गाव सौंदाळा, अहिल्यानगर या जिल्ह्यातील सौंदाळा हे गाव ठरले आहे पहिले जातमुक्त गाव. भारतातील पहिले डिजिटल गाव अकोदरा गुजरात. भारतातील पहिले कवितेचे गाव आहे उभादांडा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरांचे गाव ठरले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील परपोली. भारतातील पहिले मधाचे गाव आहे मांगर. भारतातील पहिले पुस्तकांचे गाव आहे भिलार. त्यानंतर भारतातील पहिले सौर ऊर्जा गाव आहे मोढेरा. भारतातील पहिले रेन वॉटर हार्वेस्टिंग गाव आहे गेंडाथूर. त्यानंतर पुढील पाहिले आपण जागतिक सी फूड काँग्रेस पाहिली, ज्याचं महत्त्व आहे की ती भारतात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली होती. भारतामध्ये चेन्नई या ठिकाणी तिचे आयोजन करण्यात आलेले होते 9 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी 2026 या दरम्यान. मित्रांनो, हे सर्व मुद्दे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. चालू घडामोडी यासाठी हे सर्व आपण या ठिकाणी महत्त्वाचे जे चालू घडामोडी होत्या त्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलेल्या आहेत. आणि तुम्हाला ही जर PDF पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ह्या सर्व घडामोडी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहिलेल्या आहेत. तुम्हाला जर काही डाऊट असेल किंवा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द ऑफिसर्स जंक्शन.